लक्ष्मीकांत दासरवार यांच्या शेताकडे जाणारा रस्ता पूर्ववत करून देण्यात यावा यासाठी पद्मशाली समाज संघटनेच्या वतीने आमदार भीमराव केराम व उपविभागीय अधिकारी कार्यालय किनवट येथे निवेदन देण्यात आले. आमदार भीमराव केराम यांनी तहसीलदारांना संपर्क साधून लवकरात लवकर शेतकऱ्यांचा शेतीकडे जाणारा रस्ता पूर्ववत करून देण्यात यावा असे सांगितले. दासरवार किनवट तालुक्यातील शनिवारपेठ येथील मूळचे रहिवासी असून शेती हा त्यांचा व्यवसाय आहे. गेल्या कित्येक दिवसापासून राष्ट्रीय महामार्ग 161 या रस्त्याला लागणाऱ्या मुरुमसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने परवानगी दिली असून ज्यांना मुरुम परवाना देण्यात आला आहे त्यांनी शेतकऱ्यांचा 50 वर्षापासूनचा वहिवाटी रस्ता पूर्णपणे नेस्तनाबूत केला आहे. लक्ष्मीकांत दासरवार यांच्याबरोबरच इतर शेतकऱ्यांनाही आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या संदर्भात गेल्या 1 महिन्यापासून महसूल विभागाला वारंवार तक्रारी देऊनही कुठल्याही प्रकारची कारवाई अद्यापही मुरुम उत्खनन चालूच आहे आणि शेतीकडे जाणारा रस्ता पूर्णपणे चिखलमय व खराब झाला आहे. महसूल प्रशासनाला कंटाळून 15 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दासरवार यांनी दिला आहे. या संदर्भात लक्ष्मीकांत दासरवार व इतर शेतकऱ्यांचा त्यांच्या शेताकडे जाणारा रस्ता पूर्ववत करून द्यावा, अन्यथा पूर्ण पद्मशाली समाज संघटनेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पद्मशाली समाज संघटनेच्या वतीने दिला आहे. पद्मशाली समाज संघटनेच्या वतीने किनवट मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम व उपविभागीय अधिकारी कार्यालयास निवेदन देण्यात आले. केराम यांनी भ्रमणध्वनीद्वारे तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून तात्काळ शेतकऱ्यांचा शेताकडे जाणारा रस्ता पूर्ववत करून देण्यात यावा असे सांगितले. यावेळी संपूर्ण पद्मशाली संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. शनिवारपेठचे लोक आले होते, पत्र काढले त्याच्यामध्ये तर वाईटच आहे ना. म्हणजे तुम्ही पत्र काढलंय पण त्या लोकांनी ज्यांना आपण रायल्टीची परवानगी दिली त्यांनी पूर्ण रस्ता कुठून काढलाय. असे तुम्ही पत्र काढले तर आपल्या लोक काय लक्ष देत नाहीत काय नाहीत ना. हे लोक वगैरे भानगडी वाटतील ना. नाही नाही, आता ते सोमवारी तिकडून आल्यानंतर तुम्ही प्रत्यक्ष जाऊन जाय मग जाऊन काय बघून घेऊन काय सोमवारी आहे तिथं. शेतकरी बांधव आमचे लक्ष्मीकांत दासरवार यांच्यावर अन्याय झाल्याबद्दल सर्व समाज बांधवांनी इथं उपस्थित होऊन उपविभागीय कार्यालय निवेदन देण्यात आलेलं आहे. निवेदनाच्या पाठीमागे एवढंच आहे की आमच्या शेतकरी बांधव समाज बांधव पद्मशाली समाज बांधव यांच्यावर जे अन्याय झाले ते अन्याय दूर व्हावं यासाठी आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे. जर लक्ष्मीकांत दासरवार यांच्या शेतापर्यंत जर रस्ता नाही झाला, बदलेला रस्ता जर नाही झाला तर आम्ही किनवटला सध्या आता निवेदन दिलेलं आहे. नांदेडला जिल्हाधिकारी महाराष्ट्र लेवलला सर्व समाज बांधव सर्व जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर महाराष्ट्र पातळीवर आंदोलन छेडण्यात येईल. विशेष म्हणजे आमच्या समाज बांधवावर जे अन्याय झाला, शेतकरी शासन शेतकऱ्याच्या बाजूने आहे की गुत्तेदारच्या बाजूने हे स्पष्ट लक्षात न येण्यासारखी गोष्ट आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही रॉयल्टी दिलात, रॉयल्टी ज्यांना दिलात त्यांच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. आमच्या शेतासाठी समाज बांधवाच्या शेतासाठी रस्ता देणं हा फार महत्त्वाचा आहे. रस्ता जर नाही झाला तर आम्ही आंदोलन अतितीव्र करण्याच्या माध्यमातून आम्ही पावलं उचलण्यात येईल. मी लक्ष्मीकांत दासरवार शनिवारपेठ येथील रहिवासी असून माझ्या शेताला जायला यांच्या शेतातून रस्ता आहे. 50 वर्षापासूनचा वहिवाटीचा रस्ता आहे, पण गुत्तेदाराने एका रात्रीतून नस्तनाबूत केलेला आहे. त्यासाठी मी 1 महिन्यापासून सगळंच आहे. त्यासाठी कोणतेही अधिकारी याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यासाठी मी उपोषण 15 तारखेला 15 ऑगस्टला उपोषणाचा दिलेला आहे. माझा समज बंद होता त्या दिवशी तीव्र आंदोलन
दखल घ्यावी, अन्यथा आम्ही त्यावेळेस तीव्र आंदोलन करणार आहोत.